सायंकाळची वेळ होती. 12वीची परीक्षा नुकतीच संपल्याने तो निवांत होता. त्याच्या आवडत्या लेखकाचा भयकथासंग्रह वाचण्यात तो गुंग झाला होता. इतक्यात दारावरची बेल वाजली. थोड्या नाईलाजानेच तो उठला. त्याने दार उघडले. त्याचे आई-वडील आत आले. वडिलांच्या हातात सामानाने गच्च भरलेली पिशवी होती. ती त्याने कोपऱ्यात ठेवली. "किती उकडतंय," त्याची आई पुटपुटली व तिने खिडकी उघडली. घाम पुसत ते दोघेही सोफ्यावर बसले. "अरे, पाणी आण पाहू जरा," त्याचे वडील म्हणाले. तो पाणी आणायला आत निघून गेला. रात्रीचे जेवण झाल्यावर त्याने पुन्हा भयकथेचे पुस्तक उचलले व पलंगावर आडवा झाला. मगाशी अर्धवट राहिलेली भयकथा त्याला वाचून पूर्ण करायची होती. बराच वेळ तो वाचत होता. कथा पूर्ण झाल्यावर त्याने पुस्तक बंद केले. पलंगाशेजारील विजेचा दिवा बंद करण्यासाठी हात लांब केला, पण तो बटण दाबणार इतक्यात दिवा आपोआप बंद झाला. तो दचकला. खोली अंधारात बुडून गेली. वीज गेली असेल. त्याने मनाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. तो डोळे मिटून झोपेची आराधना करू लागला. मध्यरात्र उलटून गेली होती. बाहेर शांतता होती. त्याचे डोळे हळूहळू जड होत होते. इतक्यात त्याला कसला तरी अस्पष्ट आवाज ऐकू आला. कोणीतरी हलक्या आवाजात शीळ घालत असल्यासारखा. त्याने खाडकन डोळे उघडले. आपल्याला खरंच काही ऐकू आले की झोपेच्या ग्लानीत भास झाला. त्याने पुन्हा डोळे बंद केले. 1 मिनिटभराने पुन्हा तोच आवाज आला. यावेळी जास्त स्पष्ट व सलग. आता त्याला दुर्लक्ष करून चालणार नव्हते. तो पलंगावरून उठला व त्याने विजेच्या दिव्याचे बटण दाबले. दिवा लागला नाही. त्याने खिडकीचा पडदा सरकवला व बाहेरील डोकावून पाहिले. रस्त्याकडेच्या खांबावर दिवा चालू होता. म्हणजे फक्त त्याच्याच घरातली वीज गायब होती. त्याचा घसा कोरडा पडला. भीतीची एक लहर त्याच्या सर्वांगातून वाहून गेली. पूर्वी त्याच्या शेजारील एका तरुणीने प्रेमभंगातून जीव दिला होता. तिच्या मृत्यूनंतरही ती परिसरात दिसल्याचे काही लोक छातीठोकपणे सांगत होते. पण त्याचा मात्र या भाकड कथांवर कधीच विश्वास बसला नव्हता. आता मात्र या आठवणीने त्याचे मन अस्वस्थ झाले. अंधारात खोलीच्या बाहेर जायची त्याला भीती वाटत होती. पण त्या आवाजाचा शोध घेणे गरजेचे होते. त्याशिवाय त्याला झोप लागली नसती. त्याने अवसान गोळा केले. खोलीचे दार उघडून तो बाहेर आला. ती अमावास्येची रात्र होती. वीज नसल्यामुळे घरात मिट्ट काळोख होता. भीतीने त्याच्या अंगाला हलकासा घाम फुटला होता. घाबरण्याचे काय कारण नाही, त्याने स्वतःला बजावले. शेजारच्या खोलीमध्ये त्याचे आई-वडील झोपले होते. क्षणभर त्याने आई-वडिलांना उठवण्याचा विचार केला. परंतु इतक्या रात्री तसे करणे त्याला प्रशस्त वाटले नाही. काही वेळ तो त्याच्या खोलीच्या दारातच उभा राहिला, पुढे जावे की न जावे याचा विचार करत. तेवढ्यात त्याला तो आवाज पुन्हा ऐकू आला. तो चाचपडतच 2 पावले पुढे आला. आता आवाज जास्त स्पष्ट ऐकू येत होता. भीतीने त्याच्या अंगाला हलकासा कंप सुटला. त्याला वाटले परत फिरावे व खोलीत जाऊन दार बंद करून झोपी जावे. मरू दे तो आवाज. पण त्या आवाजाचे कारण कळल्याखेरीज त्याला स्वस्थता लाभली नसती. त्याने कानोसा घेतला. त्याच्या आई-वडिलांच्या बेडरूम शेजारी एक छोटी खोली होती. त्या खोलीचे दार बंद होते. आवाज त्या छोट्या खोलीमधून येत होता. संथपणे सलग, हलकीशी शीळ घातल्यासारखा. जणू काही कोणीतरी त्याला आत बोलवीत होते. मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे आवाज ऐकत होता. तो काही वेळ उभा राहिला. खोलीचे दार उघडून पाहावे का नको न जाणो आत काय दिसायचे. जे काही आहे ते बंद दारापलीकडचे चांगले. शेवटी त्याने परत फिरण्याचा निर्णय घेतला. तो त्याच्या खोलीत जाण्यासाठी वळला. तो खोलीत जाणार इतक्यात त्याला कोपऱ्यात काहीतरी दिसले. त्याने डोळे ताणून पाहिले. भिंतीला टेकून कोणीतरी बसले होते.
दोन्ही पाय जवळ ओढून गुडघ्यात तोंड खुपसून. त्याच्या तोंडून किंकाळी बाहेर पडण्यापूर्वी त्याने ओठ घट्ट मिटून घेतले. त्याचा आवाज ऐकून त्याने मान वर केली. तर देवा देवा, ते होते तरी काय आणि त्याच्या घरात काय करत होते? भीतीने त्याची गाळण उडाली होती. त्याने मनात मंत्रजप सुरू केला. त्याच्या खोलीचे दार 2 पावलांवर होते, पण तिथपर्यंत तो पोहोचू शकेल याची त्याला खात्री वाटत नव्हती. त्याचे पाय लटलट कापत होते. त्या कोपऱ्यातल्या आकाराकडे न पाहण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत होता, पण त्याची नजर पुन्हा पुन्हा तिकडेच वळत होती. तो चाचपडत त्याच्या खोलीच्या दारापर्यंत पोहोचला. आता 1 पाऊल टाकले की खोलीच्या आत जायचे आणि आपल्या पाठीमागे दार बंद करायचे. परंतु तो खोलीत प्रवेश करणार इतक्यात खोलीचे दार त्याच्या तोंडावर धाडकन बंद झाले. त्याला जाग आली तेव्हा सकाळचे 8 वाजले होते. रात्री त्याला व्यवस्थित झोप लागली नव्हती. पाय पोटाशी घेऊन व पांघरून डोक्यावरून घेऊन तो झोपला होता, पण तरीही त्या आवाजाने त्याला अधूनमधून जाग येत होती. कालच्या प्रकरणाचा बंदोबस्त आजच करायचा निश्चय त्याने केला. ते कोण करू शकेल हे त्याला चांगलेच माहीत होते. पूर्वी त्याच्या मित्राने एका प्रसंगात अशा माणसाची मदत घेतली होती. ती माणसे अशी कामे करण्यात तरबेज होती. शेवटी ज्याची विद्या त्यालाच जमते. हे येडागाबाळ्याचं काम नव्हे. यावेळी त्यालाही त्या माणसांना शरण जावे लागणार होते. आज त्याचे आई वडील बाहेर जाणार होते. ते परत येण्यापूर्वी हे काम त्याला तडीस न्यायचे होते. त्याने फोन उचलला आणि एक दीर्घ श्वास घेतला व त्यांना कॉल लावला. दुपारी 2 माणसे त्याच्या दारात हजर झाली. त्यांना पाहून त्याला हायसे वाटले. एकाच्या खांद्यावर पिशवी अडकवलेली होती. त्या पिशवीवाल्या माणसाने प्रश्नार्थक भुवया उंचवल्या. त्याने त्या छोट्या खोलीकडे बोट दाखवले. शब्दांची गरज नव्हती. सर्व बोलणे फोनवरून अगोदरच झाले होते. सगळे काही माहीत असल्याप्रमाणे ती माणसे त्या छोट्या खोलीमध्ये शिरली. त्याच्या पिशवीतून त्याने नानाविविध गोष्टी काढायला सुरुवात केली. त्या सर्व गोष्टींकडे तो डोळे विस्फारून पाहत होता. त्या माणसांनी परिस्थितीचा अंदाज घेतला व त्याच्या कामाला सुरुवात केली. तो खोलीच्या बाहेर उभा राहून पाहत होता. आता त्याला करण्यासारखे काही नव्हते. त्याचे आई वडील परत येण्यापूर्वी हे सर्व संपवावे अशी त्याने मनोमन प्रार्थना केली. तासाभराने त्या माणसाचे काम संपले. आम्ही पूर्ण बंदोबस्त केला आहे. पुन्हा असा प्रकार होणार नाही, त्यांनी त्याला आश्वस्त केले. आणि झालाच तर आम्ही आहोतच, त्यातला एक जण गूढपणे म्हणाला. त्याने चमकून त्याच्याकडे पाहिले. दोघांच्याही चेहऱ्यावर मंद हास्य होते. त्याचा मोबदला घेऊन ते निघाले. ती माणसे निघून गेली आणि त्याच वेळी त्याचे आई वडील बाहेरून परत आले. काय रे, कोण होती ती माणसे आणि आपल्या घरी कशाला आली होती? त्याच्या वडिलांनी विचारले. आता सर्व खरे सांगणे त्याला भाग होते. प्लंबर होते. बाथरूममधील नळ खराब झाला होता. त्यातून शिट्टी वाजल्यासारखा आवाज येत होता. मला त्या आवाजाने रात्री झोप लागली नाही. तो पुटपुटला. अरे मग मला सांगायचं ना, मी दुरुस्त केला असता. उगीच प्लंबरवर कशाला पैसे खर्च केलेस? तुम्ही बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त करायला जाता आणि त्या जास्तच बिघडून ठेवता. म्हणूनच मी तुम्हाला न सांगता तुमच्या माघारी हा बेत केला होता. हे खरे होते. त्याचे वडील नरमले. त्यांनी हातातली पिशवी कोपऱ्यात ठेवली. ती पिशवी तिथे ठेवू नका. तो जवळपास ओरडलाच. वडिलांनी चमकून त्याच्याकडे पाहिले. रात्रीच्या अंधारात कोणीतरी तिथे बसले आहे असे वाटते, तो ओशाळून म्हणाला. आणि आई, तू घरातल्या खिडक्या उघडतेस पण झोपण्यापूर्वी बंद करत नाहीस. मग रात्री वारे सुटले की दारे आपटतात, तो अवशाने म्हणाला. मग तू बंद कर. त्याची आई दुप्पट अवशाने म्हणाली. नाहीतरी तुला काय काम आहे? दिवसभर भयकथा तर वाचत असतोस, तो वरमळला. पण तो काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला. फोनवर एक संदेश त्याची वाट पाहत होता. तो संदेश वाचून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले. तो अस्वस्थ झाला. गडबडीने अंगात टी-शर्ट अडकवून तो बाहेर जायला निघाला.
कुठे निघालायस? आईने विचारलं. वीज बिल भरायला. मी भरायचं विसरलो. त्याने काल रात्री आपले वीज बंद केली आहे, तो म्हणाला व विजेच्या वेगाने बाहेर पडला.